नमस्कार, जय महाराष्ट्र. कालच मी इंस्टाग्रामला पाहिलं, मराठी चित्रपटसृष्टीला ज्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे अशा उषाताई चव्हाण यांचा एक व्हिडिओ पाहिला आणि खरंच मन खूप सुन्न झालं. कारण त्यात त्या म्हणतायत की त्यांना जो दिला गेला होता जीवन गौरव पुरस्कार, तो काही दिवसापूर्वी आदरणीय आनंदजी दिघे यांच्या आश्रमात त्या रिटर्न करून आलेल्या आहेत, तिकडे ठेवून आलेल्या आहेत. मी माझा जीवन गौरव पुरस्कार तिकडे दिघे साहेबांच्या आश्रमामध्ये ठेवून आलेली. त्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला प्रॉमिस केलं, सगळ्या गोष्टी मला विचारून घेतल्या, कायदेशीर जे जे काही पॉइंट होते त्यांना ते सगळे माझ्या मुलाने सांगितले, मी सांगितले. आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी मला प्रॉमिस केलं, उषाताई तुमचं मी काम करणार कुठल्याही परिस्थितीत. हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे, नवीन आपल्याला काही सांगायला नको. परंतु त्यांना माहिती आहे की नाही काय मला कल्पना नाहीये, असं डोक्याला ताप देतात त्यांचे लोक मला, माझ्या मुलाला, की एक पत्र पाठवले त्यांनी मुख्यमंत्री ऑफिस मधून आणि त्याच्यामध्ये भंजाळल्यासारखं लिहिलेलं आहे, काही लागेल ते लिहिलेलं आहे की ज्या TDR साठी मी काही वर्षापूर्वी तिथे आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते, काही गोष्टी केल्या आणि माझ्या ऑपोजिटचे लोक त्याचा फायदा घेऊन उपद्व्याप तिकडे मंत्रालयामध्ये चालले होते, हे मला नंतर कळलं. परंतु ज्याच्या करता मी एवढा त्रागा केलाय किंवा कष्ट केलंय, मी उपोषण केलंय, तीच गोष्ट तुम्ही कॉर्पोरेशन, पुणे कॉर्पोरेशन कुठल्या तरी एक क्षय व्यक्तीला, परप्रांतीयांना माझा देऊन टाकता हिस्सा. कागदपत्री सगळा हक्क असताना माझ्या मुलाचा, आणि असं उपद्व्याप करण्यामध्ये त्यांना काय मिळतं? आम्हाला मायलेकरांना त्रास देण्यामध्ये काय मिळालं त्यांना? उलट बदनामी केली त्यांनी पुणे कॉर्पोरेशनची. काय अधिकार आहे हो तुम्हाला आमचा TDR द्यायचा लोकांना? कोर्टातून एवढा त्यांनी निर्णय दिलाय की दोन्ही पार्ट्या एकत्र बसा, कॉम्प्रोमाइज करा, तुम्ही निर्णय घ्या. त्यांना कॉर्पोरेशनला काय अधिकार नाहीये, काही अधिकार नाहीये, तरी सुद्धा बळजबरी करतात. कोण आहे त्यांच्या पाठीमागे? की ज्यांना कुठलं काय खायचं नाहीये, व्यवस्थित पचवायचं नाही पोटामध्ये, लोकांचा हाय घ्यायची ही. कोणी सांगितलं यांना? कोण आहे आमचे दुश्मन हे? का आम्हाला वारंवार त्रास देतात? बेकायदेशीर स्वतः बघायचं आणि आम्हाला हेलपाटे घालायला लावायचे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. ही लोक कधी सुधारणार आहेत? आणि हे सुधारण्यासाठी मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे गेले होते. त्यांनी मला प्रॉमिस केलंय, त्याची मी आतापर्यंत वाट बघत होते. आणि हे लेटर त्यांनी पाठवून काहीतरी उपद्व्यापच सांगितले, याच्यामध्ये भंजाळासारखं लिहिलेलं आहे. तुम्ही वाचा, माझ्या चाहत्यांना तुम्ही वाचा, त्यामुळे तुम्हाला कळेल हे करायचं का ते करायचं, ते करायचं हे करायचं, काय करायचं ह्यांनी आणि आम्ही काय करायचं, कसं आयुष्यभर करायचं. 79 वर्ष माझं चालू आहे. आता दहीहंडीला मला 80 पूर्ण सुरू होईल. का माझे हाय घेतात ही लोक? आणि काय मिळणार आहे? आणि काय हा दुष्टपणा? राक्षसांचं असल्यासारखं राज्य वाटतंय आता सध्या. मराठी माणसाला जगवायचंच नाही का यांनी? परप्रांतीयांना देत बसायचं आमचं हक्काचं, जे कष्टाचं आहे, जे आमचे अधिकार ज्याच्यावर आहेत. तुम्हाला काय अधिकार आहे आमची गोष्ट लोकांना द्यायची? तुम्ही तुमचंच पत्र वाचा, हे कसं भंजाळल्यासारखं लिहिले ते. आणि हे मला आज बोलायचं कारण हे की अजून 7 दिवसांनी 3 महिने होते. मध्ये एकदा त्यांचे PA, 1 नंबरचे जे PA आहेत, त्यांचा फोन आला होता, 10 दिवसाच्या आतमध्ये मीटिंग ठेवतो. त्यानंतर त्यांचा फोनच आला नाही. त्यांना आम्हाला डोक्याला ताप द्यायचा नाहीये शिंदे साहेबांना, काय अधिकार नाही. हा आमचा हक्काचा गोष्ट आहे आणि हक्काच्या गोष्टीला कुणी डावलू नये असं मला वाटतं. आज शिंदे साहेबांच्या कानावर जावं म्हणून मी आज पुढे परत आलेली आहे. आणि माझ्या चाहत्यांना कळायलाच पाहिजे ना की काय प्रॉब्लेम आहेत ते. नावं आता घेत नाही आणि नावं घेण्याची वेळ आणू नये. किरपे साहेब, तुम्ही मला पत्र पाठवलंय ना, ते परत नीट वाचा आणि मंत्री साहेबांच्या कानावर घाला. ते तुम्ही काय करता हे माहिती नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रासमोर मंत्री साहेबांनी मला प्रॉमिस केलंय, बेकायदेशीर असताना मी तिथे गेलेच नसते. मला कुणाला असं खड्ड्यात पाडायचं नाहीये.
कुणाचं वाईट चितलं नाही मी आयुष्यभर आणि कधी वाईट चितणार नाही, पण माझे हाय कोणी घेऊ नये. आणि विषय असा आहे की त्यांचा काहीतरी जमिनीचा TDRचा विषय होता कोर्टामध्ये प्रलंबित, पण ते हायकोर्टाने यांचा हक्क मान्य करत निकाल दिलेला आहे. म्हणजे कागदोपत्री यांचा हक्क सिद्ध झालेला आहे. आणि असं असताना सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून खाजगी परप्रांतीय विकासकाला यांचा TDR बेकायदेशीरपणे देण्यात आला. त्यानंतर त्या जेव्हा न्याय मागायला एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याकडे गेल्या, त्यावेळेला एकनाथजी शिंदे यांच्याकडनं यांना वचन देण्यात आलं की त्यांची मदत करण्यात येईल. परंतु या उलट त्यांना एकनाथजी शिंदेच्या कार्यालयातून एक पत्र पाठवण्यात येतं आणि त्या पत्राच्या माध्यमातून उलट यांनाच त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या म्हणतायत की एकनाथ शिंदेच्या माणसांकडनं मला आणि माझ्या मुलाला डोक्याला ताप देण्याचा प्रकार चालू आहे. आज आमचं कागदोपत्री हक्क असताना, आमच्या हक्काचं असताना तरीसुद्धा ते सगळं परप्रांतीयांच्या घशात घातलं जात आहे. म्हणजे कुठेतरी ही मोगलाई चालवलेली आहे. कुठेतरी हा दृष्टपणा पाहून असं वाटतं की हे राक्षस राज्य इथे आलेलं आहे, सरकारने झोपेतून जागा व्हायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे त्या पुढे असंही म्हणतायत की आज ह्या मराठी माणसाला ह्या महाराष्ट्रामध्ये आपलं हक्काचं मिळत नाही, परंतु ते परप्रांतीयांच्या घशात अगदी बरोबर घातलं जात आहे. म्हणजे आज हे सगळं पाहिल्यानंतर मला असं म्हणायचं आहे की हे सगळेच म्हणतायत शिंदे विंदे जे पण कोणी आहेत ते की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेलो आहोत. परंतु काय तो काळ होता 1971च्या वेळेला दादा कोंडकेंचा एक पिक्चर सोंगाड्या दादरमध्ये कोहिनूर चित्रपटगृहामध्ये जेव्हा त्या थिएटरच्या मालकांनी उतरवण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना तिकडे हिंदी पिक्चर लावायचा होता, त्यावेळेला बाळासाहेबांनी एक मोठं उग्र आंदोलन केलं आणि त्या ह्याच्या चित्रपटगृहांच्या मालकांना माघार घ्यावी लागली. आणि तो सोंगाड्या चित्रपट बरेच दिवस चित्रपटगृहात चालला आणि तो सुपरहिट झाला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटांना या चित्रपटगृहांमध्ये हक्काचं स्थान बाळासाहेबांनी मिळवून दिलं आहे. आणि आज तुम्ही जर म्हणताय की तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेला आहात, मग तुम्ही आज सरकारमध्ये असताना सुद्धा आज या मराठी सिनेतारकांची ही दयनीय अवस्था का बरं झाली? आज का बरं त्यांना तिकडे सोशल मीडियाच्या माध्यमावरती येऊन आज त्यांचा राग त्यांना व्यक्त करावा लागत आहे? कारण हे अशा भाजपबरोबर सत्तेमध्ये बसलेले आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे या भाजप सरकारने फक्त आणि फक्त गोरगरिबांच्या आणि मराठी माणसाच्या जमिनी त्यांच्या मर्जीतल्या बिल्डरांच्या, विकासकांच्या, व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा प्रकारच फक्त आतापर्यंत केलेला आहे. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी म्हणजे एकमेव संघटना ती म्हणजे शिवसेना आणि ती म्हणजे फक्त ठाकरेंची. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना काय वाटतं की नक्कीच असली शिवसेना कोणाची? मला व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.